जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूनंतर अमेरिका आक्रमक झाली. अमेरिकेची इराणवर पुन्हा एकदा हवाईच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. मध्य पूर्वेतील तणाव आता त्यामुळे आणखीन वाढलाय. जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आणि एक सैनिक बेपत्ता झाला. एक सैनिक बेपत्ता झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता आणखीन तीव्र झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने इराणवर पुन्हा मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केलेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. मध्य पूर्वेतील तणाव त्यामुळे आता आणखीन वाढला. अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहायला मिळत आहेत. कारण पुन्हा एकदा जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आणि एक सैनिक बेपत्ता आहे. या घडामोडींनंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता आणखीन तीव्र झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने इराणवरती आता पुन्हा मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केलेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या युद्धाचे नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक सतीश ढगेजी जोडलेत. सतीशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या अनेक दिवसांपासून याबाबतच्या घडामोडी पाहतो, मात्र आता पुन्हा एक घटना घडली आहे. जॉर्डनमध्ये 2 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवरती आक्रमक हल्ला केला आहे. आगामी काळात असे नेमके काय परिणाम होऊ शकतात, कारण मध्य पूर्वेतील तणाव आता आणखीन वाढला आहे. कारण आपण पाहतोय हा लगातार 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी जे आहे इराण विरुद्ध अमेरिका स्ट्राईक करतोय आणि त्याला कारण सुद्धा तेवढंच महत्वाचं झालेलं आहे. कारण हल्ले आणि प्रतिहल्ले त्या ठिकाणी होत आहेत, पण इराण मुख्यतः अमेरिकेचे जे मिलिटरी बेसेस आहेत आखाती देशातले, मुख्यतः जॉर्डन मधले, त्यावर अटॅक करतोय आणि त्यामध्ये आता अमेरिकेच्या 2 सर्व्हिसमनचा, थोडक्यात त्यांच्या सैनिकांचा मृत्यू झालेला आहे असं अधिकृतरित्या अमेरिकेनं मान्य केलेलं आहे. म्हणजे एकूणच या युद्धामध्ये आतापर्यंत अधिकृतरित्या अमेरिकेचे 16 सैनिक मारले गेलेले आहेत. त्याला रिस्पॉन्ड म्हणून अमेरिकेने जबरदस्त हल्ले पुन्हा इराणच्या जे आहेत सदन इराणवर केले, बंदर अब्बास असो, त्याचबरोबर त्याच्या आसपासच्या शहरांवर आणि मुख्यतः हुर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ज्या मिसाईलच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून जे हल्ले केले जात आहेत, त्याचबरोबर तिथले जे रडार सेंटर आहेत त्याला उद्ध्वस्त करण्याचा सपाटा अमेरिकेने लावलेला आहे. अमेरिका तिथपर्यंतच थांबला नाही, त्याच्याही पुढे जाऊन मुख्यतः जी लॉजिस्टिक सप्लाय लाईन आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तिथले ब्रिजेस आहेत, त्याचबरोबर पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा धडाका हा अमेरिकेने त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आता एकत्रित विचार केला तर माझ्या मते इराण सुद्धा मागे हटायला तयार नाही. आणि याचा दुर्दैवानं पुढचा टप्पा हाही असू शकतो की हुर्मुझची सामुद्रधुनी तर बंद झालेलीच आहे, पण इराण त्याची जी मित्र संघटना आहेत, मुख्यतः हुती जी आहे येमेन मधली, तर त्या येमेन मधल्या हुती या संघटनेच्या मार्फत रेड सी मध्ये, लाल समुद्रामध्ये बाब अल मंडेब सुद्धा चोक त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे हुर्मुझच्या सामुद्रधुनीचा 20% जागतिक सप्लाय आणि बाब अल मंडेब मधून जाणारा साधारणतः 13% जागतिक सप्लाय, असा साधारणतः 1/3 जागतिक ऑइल सप्लाय हा यामुळे बाधित होऊ शकतो. नक्कीच युद्ध चिघळत चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असे हल्ले प्रतिहल्ले आणखीन वाढतील आणि याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल. होर्मुझची सामुद्रधुनी चोक होईल, अशी सगळी चिन्ह आज घडीला डेव्हलप होताना दिसत आहेत. सतीशजी, यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पाहतोय होर्मुझचा मुद्दा आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत, महागाईचा भडका वाढताना पाहायला मिळतोय. आता जे काही पुन्हा एकदा तणाव वाढलाय, हल्ले होत आहेत, परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत व्हायला आणखीन साधारण किती कालावधी लागू शकतो? माझ्या मते येणारे काही आठवडे ते काही महिने हा संघर्ष जो आहे निवळण्याचं नाव त्या ठिकाणी घेणार नाही. तसंही जे आहे परमनंट सीज फायर या 2 देशांमध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण ज्या प्रकारे हे चिघळत चाललेलं आहे त्याच्यानंतर काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, ज्यामध्ये युनायटेड नेशन्स असतील, आणि मला असं दिसतंय की काही आठवड्याच्या आणि काही महिन्यांच्या नंतर चायनाचा महत्वाचा रोल असू शकतो, भारताचा महत्वाचा रोल असू शकतो. संघर्ष हा एका बाजूला आहे, पण होर्मुझची सामुद्रधुनी लवकरात लवकर मोकळी होणं हे आशियाई देशांसाठी, मुख्यतः भारत असेल, चायना असेल, जपान, साऊथ कोरिया यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपलं अर्थकारण लक्षात घेता आणि एकूणच भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता मला वाटतंय की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण लगेच काही दिवसांमध्ये हे सगळं होईल का याविषयी साशंकता आहे. कमीत कमी ही सगळी होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्यासाठी ऍटलिस्ट पुढचे काही आठवडे ते काही महिने लागतील, असा अंदाज आज घडीला आपल्याला व्यक्त करता येईल. नक्कीच सतीशजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.